संघाच्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती, धक्का बसतोय ना. आणि असाच धक्का काल मलाही बसतो. सलमान खानच्या संघाच्या कार्यक्रमासाठी वरळी येथील सभागृहातला पोहोचल्याची बातमी कळाली आणि त्याच्या गाड्याच्या ताफ्यातून सलमान खान उतरून संघाच्या कार्यक्रमात निमंत्रित केला गेला. हे बातमी कळाल्याबरोबर खूप जणांना धक्के बसले. कारण सलमान खान आणि चक्क RSSच्या कार्यक्रमाला असं होऊ शकतं असं कोणाच्या ध्यानी मनीही नव्हतं. पण सध्या संघाच्या ज्या पद्धतीनं शतक पूर्ती महोत्सव सुरू आहे आणि या शतक पूर्ती महोत्सवाच्या निमित्तानं संघ म्हणजे RSSने राष्ट्रभर विविध कार्यक्रमाचा जो कार्यक्रम आखलाय, या पद्धतीच्या कार्यक्रमाची रचना केली आणि या रचनेच्या माध्यमातून सर्व स्तरांपर्यंत संघाची परिस्थिती कशी, संघ म्हणजे काय आणि संघाचं काम कसं आहे हे समजून देण्यासाठी सर्व प्रत्येक प्रांतामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक विभागामध्ये किंवा प्रत्येक मंडलापर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम सुरू केलेत. त्याच पद्धतीचा एक उपक्रम संवाद. संवाद हा शब्द आहे की जो शब्द एकमेकाच्या ऋणानुबंधांना जोडतो. त्या ऋणानुबंधांना जोडण्यासाठी संवाद या कार्यक्रमासाठी सलमान खानला काल निमंत्रण देण्यात आलं होतं. आणि सलमान खान तसा बघितला तर अर्धा हिंदूच. तो 3 दिवसाचा गणपती बसवतो. त्याच्या सगळ्या चित्रपटांमध्ये ज्या पद्धतीने त्याची भूमिका ही सकारात्मक भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो, त्या पद्धतीनं त्याची भूमिका ही सामाजिक भूमिकेत एक आयडियल म्हणून पाहिली जाते. आणि खऱ्या अर्थानं आज जे समाजातले खरे आयकॉन कोण आहेत तर आज हुडकायचा प्रयत्न केला तर आपल्याला सगळ्यात अधिक प्रमाण हे फिल्म स्टारचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण की ज्या पद्धतीनं चित्रपटांनी आपल्या डोक्यावर किंवा आपल्या समाजामध्ये जे परिणाम केलेत आणि ज्या पद्धतीनं मनोरंजन हे समाजातलं आयडियल कधी बनलं हे कोणालाच कळलं नाही. आणि खऱ्या अर्थानं सामाजिक भूमिकेत जेव्हा आम्हाला विरंगुळा म्हणून आम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी बसतो, त्या ठिकाणी सगळ्यात जास्त जर चर्चा कोणाच्या होत असतील तर चित्रपटांच्या, नायकांच्या. कारण की तो ट्रेंड गेला ना. ज्यावेळेस सामाजिक परिस्थितीच्या चर्चेत ते विवेकानंदांच्या चर्चा व्हायच्या, महर्षी दयानंदांच्या चर्चा व्हायच्या, असं त्या पद्धतीने समाज घडवणारे चंद्रशेखर आझादांच्या चर्चा व्हायच्या, भगतसिंगाच्या चर्चा व्हायच्या आणि त्यांनी केलेल्या कामाचे पाठ हे समाज एकमेकाच्या माध्यमातून एकमेकाला द्यायचा. पण आता चंद्रशेखर आझाद हा विषय मांडला की खूप जणांच्या कानाला जड वाटतं. भगतसिंग म्हणलं की खूप जणांच्या कानाला जड वाटतं. पण त्या ठिकाणी शाहरुख खान, आमिर खान, तो सैफ अली खान किंवा मग तो कोणता काय नवीन नवीन नट येतात राहतात, त्या पद्धतीचे नट आले आणि ह्यांच्या चर्चा सुरू झाल्या की यांच्या चित्रपटाचे किस्से आपोआप समाज माध्यमांवर म्हणजे चावडी कट्ट्यांवर सहज रंगतात. म्हणून हे रंगताना ज्या काय भूमिका त्या चित्रपटात ते करतात त्याचाच परिणाम समाज पटलावर खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळेच काल बहुधा माननीय सर्व संघचालकांनी यांना महाजन असा शब्द उच्चारला. महाजन म्हणजे काय की ज्या महाजनांच्या माध्यमातून समाज परिवर्तित होण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाची जी नक्कल आहे तो समाज करतोय. आणि अशाच आयडियल पर्सन्सला काल, आयडियल लोकांना काल संघाने निमंत्रित करून संघ हा विषय काय आहे त्या वरळीच्या सभागृहात याच्यावर माननीय सर्व संघचालकांचं बौद्धिक काल ऐकवण्यात आलं, देण्यात आलं. आणि या आयडियल लोकांच्या माध्यमातून समाज माध्यमांवर याचा परिणाम पडावा. कारण की संघ म्हणजे काय तर संघ हा सामाजिक क्षेत्रामध्ये संस्कृती रक्षणाचं काम करतो. आणि संस्कृती ही कशा पद्धतीनं भारतीय लोकांसाठी आजही आमच्या काही ज्या काही आम्हाला चतुसूत्री लावून दिल्या आहेत, आम्हाला ज्या पद्धतीची भूमिका सांगून दिली ती काळानुरूप परिवर्तित होत गेली. आणि या काळानुरूप परिवर्तित होऊन समाज माध्यमावर समाजामध्ये कसे बदल घडण्यात आले, कसे बदल घडत गेले
आणि समाज बदल घडवण्यासाठी, आमचं भारतीयत्व टिकवण्यासाठी, आमचं हिंदुत्व टिकवण्यासाठी, आमचं हिंदुत्व म्हणजे आमच्या देशाची मूळ संस्कृती टिकवण्यासाठी काय करता येईल या संदर्भात घेतलेला हा परिसंवाद. या परिसंवादाच्या माध्यमातून जितक्या परिस्थितीनं सामाजिक भूमिकेत हे लोक सहजपणे या गोष्टीला पेरू शकतात त्यासाठी केलेला हा प्रयोग. खऱ्या अर्थानं सलमान खानने या कार्यक्रमाला हजेरी लावून खूप जणांच्या भूमिका बदलल्यात. खऱ्या अर्थानं राष्ट्रीय मुस्लिम मंच नावाचा एक खूप मोठा उपक्रम संघाने सुरू केलाय. आजच्या या कट्टर विचारवंतांना ते पटत नाही, पण ज्या पद्धतीनं ज्या भूमिका हे राष्ट्रीय मुस्लिम मंच सामाजिक भूमिकेत मांडतोय आणि या देशाची माती ही आमची माता आहे ही संकल्पना पटवण्याचा प्रयत्न करतो, खऱ्या अर्थानं तेच संस्कृती रक्षण आहे. ज्या ठिकाणी वंदे मातरम म्हणून सामाजिक परिस्थितीमध्ये आपली जनचेतना आम्ही या देशाचे अविभाज्य भाग आहोत हे सांगण्याची भूमिका हे मुस्लिम विचार मंच करतं, राष्ट्रीय मुस्लिम विचार मंच. आणि या पद्धतीचे प्रयोग प्रत्येक समाजात घटकात व्हावे यासाठी संघाने या शताब्दी वर्षाच्या पूर्तीच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम सुरू केले. त्याच्यात ग्रहसंपर्क अभियान एक खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. या ग्रहसंपर्क अभियानाच्या माध्यमातून 100 वर्षात काय काय परिवर्तन झालं, सामाजिक काय बदल झाले आणि समाज काय काय अपेक्षा ठेवून आता पुढच्या भविष्यात वावरणार आहे ह्याच्यावर या पद्धतीनं प्रकाश टाकणारे अनेक प्रयोग संघ करत आहे. आणि त्यातलाच तो एक प्रयोग होता की त्या प्रयोगामध्ये काल सलमान खानला निमंत्रित करून सामाजिक परिस्थितीमध्ये म्हणा किंवा चित्रपट सृष्टीच्या परिस्थितीमध्ये म्हणा भारतीय विचार कशा पद्धतीने पोहोचवला जाईल आणि भारतीय विचाराच्या माध्यमातून सामाजिक भूमिकेत कशी चेतना निर्माण करता येईल यासाठी हा केलेला प्रयोग. परंतु समाज माध्यमांमध्ये एक गोष्ट असते, चांगल्या कामाची कधीही चर्चा समाज माध्यमांना आवडत नाही. फक्त त्यांना मिळणारे जे टिपिकल पॉइंट्स आहेत, त्यांना मिळालेली जी खाद्य आहेत, त्यांना मिळालेले तुष्टीकरणाचे जे म्हणजे वीक पॉइंट्स आहेत त्याच्यावर मात्र ह्यांना तुटून पडण्याची जी सवय लावून ठेवली आणि त्याचं भांडवल करून समाजामध्ये कशी दुफळी निर्माण करता येईल ह्याचा विचार जे जे समाज माध्यम करतायत ना त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. कारण की फक्त रील्स पुरतं आणि त्या सलमान खानच्या एंट्री पुरताच भाग हा सगळ्या मेन स्ट्रीम मीडियाने दाखवला, पण खऱ्या अर्थानं सामाजिक बदलासाठी सलमान खान त्या संवाद या कार्यक्रमाला कशासाठी गेला होता आणि मोहन भागवतांनी माननीय सरसंघचालकांनी जे काही बौद्धिक दिलं त्याबद्दल सलमान खानला काय वाटलं याची मात्र कोणीही तसदी घेतली नाही. कारण की मिळालंच नसेल ना काही, आणि मिळालं तरी ते दाखवल्यानंतर वातावरण दुसरं परिवर्तित होईल. त्यामुळं असे प्रयोग सामाजिक भूमिकेत झाले पाहिजे आणि जोपर्यंत अशा पद्धतीच्या विचारांची देवाणघेवाण होणार नाही, सामाजिक भूमिकेत आम्ही काय आहोत ते कळणार नाही, तोपर्यंत भारतीयत्व म्हणजे या हिंदुस्थानाचं जे काही भूमिका आहे ती पटणारच नाही. आणि खऱ्या अर्थानं जर त्या पद्धतीच्या कट्टरवादामध्ये जर अडकलेला तो कार्यकर्ता असला असता सलमान खान, तर काल संघाचा कार्यक्रमाचं निमंत्रण त्यांनी स्वीकारलं नसतं. पण ते ममत्व आणि जी काही भूमिका आहे, जी राष्ट्रासाठी देण्याची भूमिका आहे आणि राष्ट्र ही सर्वोपरी ही जी संकल्पना ज्या ज्या लोकांच्या मनात निर्माण होते ते संघाच्या संदर्भात कधीही दुजोरा देण्याचा प्रयोगात पडत नाहीत. आणि त्याचाच एक काल भाग म्हणून आम्हाला सलमान खान हा समाज या कार्यक्रमाला दिसला आणि सलमान खानच्या माध्यमातून जी काही भूमिका आता पुढच्या चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून म्हणा किंवा सामाजिक परिस्थितीमध्ये जी काही बदल घडणार आहेत त्या माध्यमातून म्हणा आम्हाला निश्चित पाहायला मिळतील. आणि संवाद हा विषय खऱ्या अर्थानं समाजाचा संवाद झालाय आणि संवादाच्या माध्यमातून समाजामध्ये संवाद घडवण्यासाठी हा प्रयोग निश्चितच यशस्वी होईल. याच्यासाठीच्या संदर्भात तुमच्या मनात काय वाटतं आणि हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.